हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इट्स नितिजा स्मॉल वर्ल्ड. आणि जवळजवळ खूप दिवसांनी महिन्यांनी आपला व्लॉग येत आहे. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला जे हे कार्टून म्हणजे स्टिकर दिसत आहेत ते आहेत अन्नप्राशनसाठीचे. तर आज आम्ही अन्नप्राशन करणार आहे. जसं की तुम्हाला जे लोक मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना समजलंच असेल की मला 2023मध्ये मुलगी झालेली आहे आणि ती आज 6 महिन्यांची कंप्लीट झालेली आहे आणि तिच्यासाठी आम्ही अन्नप्राशन करत आहोत. त्यासाठीच आम्ही छोटासा ब्लॉग शूट केलेला आहे वेळात वेळ काढून आणि खूप दिवसांनी हा ब्लॉग मी पोस्ट करते आहे. तर जसं की ही माझी मैत्रीण तुम्हाला माहितीच आहे, आम्ही दोघींनी मिळून आज डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप कमी वेळामध्ये खूप कमी टाईम होता आमच्याकडे, त्यातून सुद्धा आम्ही शूट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून आम्ही फटाफट डेकोरेशन करणार आहोत. तर ताईंनी हे सगळे पटापट स्टिकर लावून घेतलेले आहेत जे की अन्नप्राशनमध्ये ते इन्क्लूड होते त्या पॅकमध्ये. तेवढे सगळे स्टिकर आम्ही पॅक करून घेतलेले आहेत आणि हा ब्ल्यू कलरचा पडदा आम्ही एक्स्ट्राचा मागवलेला आहे, म्हणजे जो गणपती डेकोरेशनसाठी यूज करतात त्याच्यासाठी मी घेतला होता. तो इथं मी मध्ये लावलेला आहे, कारण जेणेकरून डिझाईन नसेल आणि प्लेन असेल तर त्यावरती ते उठून दिसतं, म्हणून आम्ही अगोदर हा प्लेन कलरचा नेव्ही ब्ल्यू कलरचा पडदा लावलेला आहे आणि त्याच्यावरती हे सगळे आम्ही स्टिकर डबल चिकट टेपने नाही सॉरी साध्या चिकट टेपने लावलेले आहेत. तर इथं आम्ही अगोदर नंतर विचार करत होतो की स्टिकर लावल्यानंतर झेंडूच्या फुलांची माळ बसवूया, पण मला काही ते आवडलं नाही म्हणून आम्ही बसवलं नाही. आणि हे जे तुम्ही सावीचा बोर्ड बघत आहात तो आम्ही बारशासाठी बनवून घेतला होता आणि त्याचंच मी म्हटलं आता काय यूज करायचा ठेवून म्हणून मग आम्ही आज पुन्हा एकदा तो लावतो आहोत अन्नप्राशनसाठी, जेणेकरून समजेल की बाळाचं नाव आहे सावी आणि सावीचे अन्नप्राशन. तर ताईंनी इथं हे आपल्या एका प्लेन पिसावरती तांदळापासून सावी हे नाव तयार केलेलं आहे. जस्ट असं म्हणजे वेगळं काहीतरी असावं म्हणून आम्ही खाली बनवत होतो हे की तांदळापासून सावीचं नाव. तर म्हटलं ताईंना जास्त चांगलं जमलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हीच हे बनवा म्हणून त्यांनी हे तांदळापासून सावी हे नाव तयार केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी हा खाऊ असं स्पेशल काही नव्हता आजचा. तर मी डाळ आणि जी आपली डाळ आणि तांदूळची पावडर बनवतात ती डाळ आणि तांदूळच्या पावडरचं खाऊ केला होता फर्स्ट टाईम तिला चारण्यासाठी. आणि तर फटाफट ताईंनी सावी हे नाव तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या प्रकारच्या मिठाई आणली होती, ते आम्ही ते बाउलमध्ये भरणार होतो. आणि एवढं सगळं करताना आम्हाला सावींनी जेवढा त्रास दिला नाही तेवढा युगनी त्रास दिलेला आहे, सारखं मध्ये. आणि एकदा ते तांदळाचं म्हणजे एकदा त्याला धक्का लागला तर ते पूर्ण फिसकटणार होतं, म्हणून मग आम्ही म्हटलं ते फिसकटलं तर तांदळाचं आपल्याला तयार करता येईल पुन्हा. पण रांगोळीचा आम्ही अगोदर विचार करत होतो की रांगोळीपासून बनवूया, पण रांगोळीचा काही उपयोग होणार नव्हता, कारण ते सगळं तर पायाला चिटकणार आणि ते पूर्ण म्हणजे वेस्टच होणार होतं. म्हणून आम्ही तांदळापासून म्हणजे जास्त बेटर होईल म्हणून तांदळापासून आम्ही ते तयार केलं. त्याच्यानंतर आम्ही दोघीजण मिळून इथं बाउलमध्ये ते भरायचा प्रयत्न करत होतो. त्यात युगची लुडबुड, त्यात सावीची लुडबुड आणि खूप गरमीमुळे पण आम्हाला अगोदरच खूप म्हणजे चिडचिडी झालं होतं आणि त्यात ह्या मुलांचा गोंधळ चालला होता. तरी पण कसं बसं करून आम्ही हे सगळं पूर्ण केलं. सावीचं नाव आणि हे सगळे मिठाई वगैरे सगळे आम्ही बाउलमध्ये भरली. मी सावीला घेतलं, ताईंनी तोपर्यंत जे चौरंग होता तो डेकोरेट केला, पाट म्हणजे जे सावीला बसायला ठेवलं होतं ते. आणि बाकीचंही आम्ही फुलांनी डेकोरेशन केलं. भरपूर सारे आम्ही गुलाबाच्या पाकळ्या आणल्या होत्या, पण त्यात काही चांगलंच निघालं नाही म्हणून आम्हाला फक्त एकच लाईन बनवता आली गुलाबाच्या पाकळ्यांची. बाकी सगळी झेंडूची फुलं, व्हाईटवाली फुलं आणि ग्रीन एक कलर यूज केला होता, तर त्याची एक बॉर्डर द्यावी म्हटलं. मग लास्टला मी त्याची एक बॉर्डर इथं ताईंनी केलेली आहे. तोपर्यंत मी बाकीचं फटाफट आवरून घेतलं, सावीला झोपवलं, का तर थोडं म्हणजे शांतता होईल म्हणून, कारण ती खूप चिडचिड करायला लागली होती गरमीने. आणि सावीला आणि युगला मी घेतलं. तोपर्यंत ताईंनी हे सगळं डेकोरेट केलं आणि सगळ्यांच्या मदतीनेच होतं, एकट्याला काही होत नाही हे सगळं. आणि त्यात मुलांना बघत आता मला जवळजवळ खूपच महिने झाले असेल म्हणजे मी शूटच नाही केलेला ब्लॉग. इन्स्टाला जे काय आहे ते स्टोरी आणि रील्स वगैरे अपलोड करते. आणि ज्यांनी कोणी सावीच्या पेजला फॉलो केलं नसेल त्यांनी नक्की फॉलो करा. बेबी सावी म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे, त्याच्यावरती मी सगळे त्याचे रील्स वगैरे फोटो वगैरे सगळे पोस्ट करते, जेणेकरून मला यूट्यूबला होत नाही म्हणून मी इंस्टाला तिकडे अपडेट करते. आणि अशा प्रकारे आमचं सुंदर असं डेकोरेशन झालं. त्याच्यानंतर संध्याकाळच झाली आम्हाला ते सगळं आवरता. आणि मी आणि सावीने ट्विनिंग केलं होतं. ब्ल्यू कलरची आम्ही खणाची साडी आणि तिने ब्ल्यू कलरचा खणाची फ्रॉक घातली होती. आणि इथं आम्ही पटापट तिचं औक्षण करून घेतलं सर्वांनी, आमच्या शेजारच्या मावशी आणि ताईंनी आणि ताईंच्या 2 मुली. आम्ही एवढ्यातच तिचं अन्नप्राशन केलं होतं, कारण गरमीचे दिवस होते आणि सगळ्यांना येता वेळ झाला असता सगळ्यांना बोलवायचं म्हटल्यावर. आणि अगोदरच ती चिडचिड करत होती, त्याच्यामुळे म्हटलं मोजकंच आपलं पटकन उरकून घ्यावं. अन्नप्राशनला महत्त्वाचं होतं ते म्हणजे खाऊ. आणि मग आम्ही तिचं सगळ्यांनी औक्षण केल्यानंतर पटापट तिला सगळ्यांनी एक चमचा खाऊ भरवला. वेगळे पदार्थ तिला आम्ही चाटवले, तिथं होते तेवढे टेस्ट केले, म्हणजे जे गोड पदार्थ आपण स्वीटमधून घेतो, बर्फी वगैरे जे काही होतं ते आम्ही इथं फटाफट तिला
सगळ्याची टेस्ट दिली आणि तिनं पण खूप एन्जॉय केलं आणि सगळं खाऊन घेतलं. युगनीसुद्धा तिला चारलं आणि आर्या स्वरानेसुद्धा तिला म्हणजे चारले त्यांच्या पद्धतीने. जे जे तिथं बाउलमध्ये जे घास होते ते सगळे चारले त्यांना जे चारायचं आहे ते. आणि अशा प्रकारे छोटासा हा व्लॉग मी अपलोड करते आहे. आणि आता इथून पुढे मला जसं जमन तसं मी व्लॉग अपलोड करत जाईन. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्लॉग बघूया आता काय येतो आहे तो. आणि ह्या व्लॉगला भरपूर प्रेम द्या. थँक्यू.